अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील बहिरखेड येथील शेतकऱ्यांना अनोखी गुढी उभारून सरकारला अनेक प्रश्न केले। गुढीपाडव्याच्या मंगलदिनी संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा होत असताना एका शेतकऱ्यानं वेगळीच गुढी उभारून महायुती सरकारच्या कृषी धोरणाचा तीव्र निषेध नोंदवला। शेतकरी एल्गार समितीचे अकोला वाशिम जिल्ह्याचे समन्वयक किरण पाटील ठाकरे यांनी आपल्या घरी पारंपरिक गुढीऐवजी कर्जमाफीची गुढी उभारली। ही गुढी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शासनाच्या अपयशाचं प्रतीक म्हणून उभी आहे। या अनोख्या गुढीमध्ये विदर्भातील प्रमुख पिकांशी संबंधित वस्तू लावण्यात आलेल्या आहेत। सोयाबीनच्या माळा, कापसाचे हार, संत्र्याची माळ यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा फोटोही या गुढीवर झळकतोय। तसेच कोरा सातबारा, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रतीक म्हणून एक विदारक छायाचित्र, खते, बियाणे आणि शेती निविष्ठांवर आधारण्यात आलेल्या जीएसटीचं प्रतीक या गुढीवर लावण्यात आलेलं आहे। या गुढीच्या माध्यमातून किरण पाटील ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कृषी धोरणांवर सवाल उपस्थित केला आहे। शासनाच्या कृषी व शेतकरी विरोधी धोरणाविषयी या गुढीच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला गेला आहे। या गुढीवर युती सरकारच्या फसव्या धोरणांची व कर्तव्य शून्याची जणू लक्तरेच या आधुनिक गुढीवर या शेतकऱ्यांना टांगली आहेत। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।